चालो गाईज, नमस्कार मंडळी आणि कसं काय मुंबईकर. आज ऍक्च्युली निघालो आहोत आपण कामाला. 12ची शिफ्ट आहे, 11:30 वाजलेत. अर्ध्या तासात पोचायचं आहे. संडे त्याच्यामुळे पॉसिबल आहे. आणि आज विदाउट एनी सब्जेक्ट ब्लॉग चालू केलेला आहे. आज कुठलाच सब्जेक्ट नाही, आज जस्ट चिल बोलन. आणि संडे असल्यामुळे काय भेटतंय काय नाही या दृष्टिकोनाने आपण निघालो आहोत ब्लॉगिंग साठी. बघूया काय भेटतंय काय नाही. सुटलेला आहे. कुठे घेऊन चालला? सुटलेला काय मगातपासून? 7683. तर मित्रांनो, आज ऍक्च्युली आपल्याला अजून एक फोन भेटलेला आहे. घरी पडलेला उचलून घेऊन आलो, कारण का मला आवडतं रायडिंगच्या टायमाला गाणी ऐकणं. त्याच्यामुळे एक मोबाईलची गरज होती. एक ब्लॉगिंग मध्ये जायचं आणि एक यायचा आपल्याला नाही एकच होता. त्याच्यामुळे दुसऱ्याची गरज होते आणि दुसरा सुद्धा भेटलेला आहे. सो म्हणून मे बी कॅमेराचा प्लान ड्रॉप केलेला आहे. एवढ्यात नाही घेणार, घेईन पण एवढ्यात नाही घेणार. कारण का मोबाईल वरून सुद्धा छान क्वालिटीज भेटते आपल्याला, काही वाईट क्वालिटी भेटत नाही. आणि एक ऍक्शन कॅमेरा तर आहेतच, त्याच्यामुळे नो वरी. हॅव ओनली खारे. हाँ, गुल खिलते हैं जब सहरा में मिलते हैं, गुलशन में गुल खिलते हैं जब सहरा में मिलते हैं मैं और तू. चलो तर आज मित्रांनो सेम रोड असेल, पण गोष्टी दुसऱ्या असतील वेगळ्या. अजून तरी पावसाचे निशाणी काही दिसत नाहीये, कारण का मध्येच 4 दिवस खूप जरा जास्त जोरात झालेला पाऊस, वसई विरार बुडवून टाकलेला. तर आता थोडस समाधान आहे वसई विरारकरांना, कारण का पाऊस नव्हतं. पाऊस होता तेव्हा बुडलेलं होतं पूर्ण वसई विरार, आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटी बंद होते. कारण का त्यांच्या इकडे ते ट्रान्सफॉर्मर्स उडण्याचे चान्सेस खूप सारे उडाले सुद्धा. आणि काही लोक स्वतःचा ट्रान्सफॉर्मर वाचवण्यासाठी, म्हणजे बिल्डिंगचे असतात ते, सोसायटी काही निर्णय घेतात इलेक्ट्रिसिटी बंद ठेवायचे, जेणेकरून त्यांचा ट्रान्सफॉर्मर सेफ राहील. कारण का पाणी सुद्धा तेवढ्याच लेवलला भरतो मित्रांनो. समुद्र जवळ असल्या कारणाने भरतीच्या वेळेस एकदम उलटी प्रोसेस होते. सगळं पाणी आतमध्ये येतं आणि सिटीमध्ये सगळं भरून जातं. त्याच्यामुळे त्या जागेसाठी काहीच करू शकत नाही मित्रांनो. कारण का गटार जरी साफ असली तरी पाणी बाहेर जाणं गरजेचं आहे, आतमध्ये येणं नाही. सो या गोष्टी लक्षात ठेवून वसई विरारकरांना
पावसाळ्यात थोडे हाल हवाल सोसावे लागतात. आणि कसं आहे तिकडे जास्त केसेस होतात इलेक्ट्रिक शॉक भेटून डेथ होण्याचे, कारण का पाणी खूप जास्त असल्यामुळे कुठली वायर बुडलेली असेल पाण्यात सांगता येत नसते. आणि मित्रांनो, आज संडे असल्या कारणाने रस्ता पूर्ण खाली आहे, रिकामा आहे. आणि आज मित्रांनो कुठल्याच स्टेशनची माहिती देणार नाहीये मी, त्याच्यामुळे हा ब्लॉग जस्ट संडे ब्लॉग होणार आहे, चिल ब्लॉग होणार आहे, जस्ट टॉकिंग ब्लॉग होणार आहे, बाकी काही नाही. सो आपण पोचलो आहोत आता जयकोच नाही, नेस्को. जयकोच पुढे होय. चला रो, जास्त गर्दी नाही, पण इकडे क्रॉसिंगला थोडेसे रिस्क असतात, कारण का मागून गाड्या येणाऱ्या असतात, पुढे हायवेला फास्ट असतात, त्याच्यामुळे जरा जपून गाडी बाहेर काढावी लागते, जेणेकरून आपल्याला दुखापत होऊ नये किंवा समोरच्याला सुद्धा नाही. दोघांचे खर्च वाचवतो आपण, आरामात गाडी काढू. 5 मिनिटं लेट झालं तरी चालेल, आपल्याला काही नाही. पुन्हा सांगतो मित्रांनो, वेळेत पोहोचणं गरजेचं नाही, पोहोचणं गरजेचं आहे. सो उशीर झाला तरी चालेल, आणि वेळेत पोहोचण्यासाठी वेळेत निघालो, कधी काही प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा काही होऊ शकतो. सो नो वरी, बिंदास जा, आरामात पोचा, थोडस लेट झालं तरी चालेल. मी ऍक्च्युली स्पॉटीफाय वर रिमिक्स ओल्ड हिट्स ऐकतोय, कारण का 90s ची गाणी ऐकायला खूप मजा येते मित्रांनो, कशी असो. आणि त्याच्यात थोडासा रिमिक्सचा तडका लागला तर अजून छान गाणी होऊन जातात ते. तर मित्रांनो, जर चान्स भेटला तर ऐका कधी. K30 छान क्वालिटी भेटते, वाईल्ड क्वालिटी भेटते. कभी प्यार करती रे नजर, यार कभी प्यार करती रे नजर. कॉपीराइट याचे चान्सेस जास्त असतात मित्रांनो, त्याच्यामुळे विचार करून गाणी आणि युट्यूब. आणि मित्रांनो, मला एक विचारायचं होतं, अजून एक ऍप निघाला आहे नियर बाय, स्टीमर्स साठी आहे की ब्लॉगर साठी सुद्धा आहे. तो किक म्हणून ऍप आहे, KICK. तर मित्रांनो, कोणाला इन्फॉर्मेशन असेल त्या ऍप्लिकेशनची तर कमेंट मध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून आपण सुद्धा एक चॅनल उघडू शकतो तिकडे, प्रवीणची नीलपरी नावाचा. आणि मित्रांनो, कामावर मला मोस्ट ऑफ लोक ओळखतात जॉबवर, की माझा या नावाने चॅनल आहे. तर सीन असं झालंय की मला माझ्या नावाने कोणीच नाही ओळखत, मला नीलपरीच्या नावाने ओळखायला लागलेत. म्हणजे कॉमेडी एक भाग म्हणून चांगली गोष्ट आहे, गर्वाची गोष्ट आहे की आपल्या चॅनलला लोक ओळखतात हळूहळू. थोडासा स्पीड वाढवलं तर अजून मजा येईल ओळखायचं, ओळखीचं. आणि
थोडेसे राईट मारणं गरजेचं आहे, मानतो मी. कारण का दररोज एकच रस्ता दाखवून तुम्ही सुद्धा बोर झाला असाल. कारण का चॅनलवर आपल्या जेव्हा उघडाल तेव्हा हाच रोड दिसतो, नवीन रोड नाही दिसत, एक तर येताना असो किंवा जाताना. सो मी पण जॉब वरून निघायचं ट्राय करीन आणि तुम्हाला वेगवेगळे बाहेरचे व्हिडिओ सुद्धा प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करेन. आता हळूहळू आपण चालू करणार. तो पावसाळा नाही त्याच्यामुळे थोडं थांबून राहिलो मी. कारण का कसं असतं मित्रांनो, थोडंसं पावसाळा असलं की राईड करायला मजा येते आणि थंडावा जास्त असतो, लॉंग राईड पटकन होतात, सगळं काय होतं. इकडे आहे का? तर पावसाची वाट बघतोय. पाऊस एकदा जोरावर आला, कंटिन्यू राहिला कि मग आपण पण थोडस कंटिन्यू आणि आपले ब्लॉगिंग, पावसाळी ब्लॉगिंग चालू होते. तर बोलता बोलता आपण हे पारलेला. तर मित्रांनो, खूप ऍक्च्युली मलाच हा प्रश्न पडतो की नक्की आपले ब्लॉग लोकांना आवडतायत की नाही आवडतायत, इन्फॉर्मेटिव्ह आहेत की नाही आहेत, की आपण फक्त ब्लॉग बनवत सुटलोय आणि लोक पाहत सुटलेत, असं आहे का? तर मित्रांनो, ह्यासाठी तुम्ही कमेंट करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला कळेल मित्रांनो की नक्की हे तुम्हाला ब्लॉग आवडत आहे की जस्ट आपण ब्लॉग बनवायचे म्हणून बनवत चाललोय. नो इन्फॉर्मेशन किंवा ह्या इन्फॉर्मेशन तुम्हाला सगळ्या माहिती असतील किंवा काय असं. सो हे सुद्धा कमेंट करा, कारण का जेणेकरून आपण वेगळा सोर्स ऑफ वे शोधून काढू, वेगळं काहीतरी अजून करू, ट्राय करायचा प्रयत्न करू. बाहेर लॉंग राईडला तर निघायचंच आहे मित्रांनो, पण कसं असतं प्रत्येक वेळेस पॉसिबल होत नाही, त्याच्यामुळे बघूया. तर प्लॅन करायचा प्रयत्न आहे, पण जोपर्यंत तुम्ही सपोर्ट नाही देत तोपर्यंत आपल्याला तेवढा प्लॅनिंग शक्य होणार नाही. जेवढा सपोर्ट जास्त येईल तेवढ्या लवकर प्लॅनिंग होते. सो मित्रांनो, सपोर्ट ठेवा तुमचा आणि सपोर्टची क्वांटिटी वाढवा मित्रांनो. बस सपोर्टची क्वांटिटी वाढवल्यावर हळूहळू बघा तुमचा भाऊ काय काय करत सुटतो ते. कसं असतं मित्रांनो, आपण जाऊ ब्लॉगला, त्यामध्ये काही खर्च येतो, काही गोष्टी घडतात किंवा काही मोठ्या मोठ्या गोष्टी घडतात. त्याच्यासाठी आपल्याकडे सपोर्ट नाहीये मित्रांनो. आपण जॉब तर करतोय पण फॅमिली सुद्धा त्याच्यात असते, त्याच्यामुळे तुम्ही जोपर्यंत सपोर्ट नाही दाखवत मित्रांनो तोपर्यंत मी सुद्धा काहीच नाही करू शकत. तुम्ही आहात तर मी आहे, ऑब्वियस आहे. तुम्ही सपोर्ट सोडला तर मी काहीच नाही करू शकत मित्रांनो. सो तुमचा सपोर्ट असणं गरजेचं आहे. आणि मी काय करून चाललं मी तर बाकीच्या सांता क्रूज क्रॉसिंगला आहोत आपण मित्रांनो. अजून तरी कुठला प्रसंग आपल्या बरोबर झालेला नाहीये, त्याच्यामुळे चिल राहा. कारण असं अजून काही बघितलेलं नाहीये आपण जे आपल्याला एका वॉचिंग कडे फिरवेल
जे आहे तोच रॉ. आपण एक्स्ट्रा किंवा स्क्रिप्टेड असं काहीच करत नाही मित्रांनो. पण स्क्रिप्टेड असलेल्यांचे ब्लॉग्स खूप वरती जातात. आज हे झालं, आज ते झालं. जे असतं ते स्क्रिप्टेड मोस्ट ऑफ असतं आणि एखाद दुसऱ्या बरोबर घडत असतं ऍक्च्युअल मध्ये, आणि काही लोक घडवून आणत असतात. तर आपण त्यातलं नाही, आपलं जे घडतंय तेच दिसतंय. सो नाही बघा, लेफ्टचा सिग्नल राईट मध्ये दिसतो. काय करतं लोकांना. ह्याला जाऊन दे. चला, सांताक्रूज सुद्धा सोडलेला आहे. आपण पटपट आपण आपल्या डेस्टिनीकडे वळतोय. हळूहळू जवळ येत आहे डेस्टिनी मित्रांनो. आणि व्हिडिओ चालू झाल्यापासूनच मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो की आज कुठलाच सब्जेक्ट होणार नाही, किंवा आज कुठलाच आज फक्त संडे ब्लॉग, चिल ब्लॉग, रिॲक्शन्स असतील 2-4, तर त्या घेऊ आपण. बाकी काहीच नाही. मेरी रानी रुक जाओ रानी, जरा पीछे मुड़ के नीचे। ओहे गिलका 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 गिल 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 गिलका गिल गिलका गिल गिलका गिल 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 गिल। मे बी आज एका जागी थांब म्हणून आपण नील परी सुद्धा पाहू शकतो. आपण काय काय मॉड ऍड केलेले आहेत किंवा काही नाही, तर एकदा मी दाखवेन तुम्हाला. किंवा आपला ब्लॉगिंग कसं आपण करतो कसं नाही ते सुद्धा दिसेल तुम्हाला. मे बी बँड्राला पोचल्यावर आपण हे सगळं करू. मेरी रानी रानी जरा पीछे मुड़ के चल कहाँ ऐसे गिलगिलका 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 गिल 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 गिलगिलका गिलगिलका गिल 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 गिल। पीछे मुड़ के चलता ऐसे मुड़ के ग्रीन ग्रीन सुंदरी पोर्शे दिसलेली आहे आज. श्री स्वामी समर्थ.
चल, मला काय बघतोय. बोलता बोलता आपण पोहोचलो आहोत मित्रांनो बँड्राला. आणि थोडं पुढे गेल्यावर आपण आपली नीलपरी थोडीशी रिव्हील करू आणि कळेल तुम्हाला की नक्की आपण ब्लॉगिंग कशी करतो किंवा कशी नाही करत. का बघतोय? थोडस सावलीत येऊ. तर मित्रांनो, हेल्मेट वरती तुम्ही बघितलंच असाल या प्रकारे आपलं ब्लॉगिंग होतं आणि मोबाईल थ्रू मी ब्लॉगिंग करतो. आणि नीलपरीवरती मोड बघायचे असतील तर ही आपली नीलपरी, ही समोर बॅग आहे कामावर जाण्यासाठी. आणि ही आपण सेल्फी स्टिक अटॅच केली आहे नीलपरीला. थोडस डोकं लावल्याने थोडासा कॉम्बिनेशन घडवून आणलंय, बाकी काही नाही. आणि ही अशी आपली नीलपरी आहे. पुढून आणि मागून पूर्ण एक वॉक अराउंड दाखवलाय तुम्हाला. बघू आपण अजून काही आपल्याला नीलपरीमध्ये ऍड करता आलं तर नक्कीच करू मित्रांनो. आणि कुठे गेलो? स्टार्टरचा एक लफडा झालाय, मे बी पावसात भिजल्यामुळे झाला असेल. तर मित्रांनो, कमेंट मध्ये नक्की कळवा. हो, ब्लॅक, मग अशी ग्रीन पाहिजे, आता ब्लॅक बघतोय पोर्शे. तर मित्रांनो, कमेंट मध्ये नक्की कळवा की तुम्हाला नीलपरीचे मॉड्स आणि नीलपरीचं सेटअप कसा वाटला किंवा काय अजून काही आपण ऍड करू शकतो, काही नाही करू शकत किंवा काही ऍड करू शकतो अजून. तर नक्की कळवा, जेणेकरून आपल्याला ब्लॉगिंग मध्ये जास्त हेल्प होईल. आणि आता तर आपलं चांगलंच सेटअप चालू झालं आहे, ब्लॉगिंग चालू झालेली आहे. सो बघूया आता फक्त एक अजून 360 आणि माईक, एक प्रॉपर असा माईक जो दगा देणार नाही, वॉटरप्रूफ असेल किंवा लावल्यानंतर चलो आणि ऑन केल्यावर कनेक्ट होणार असा वायरलेस माईक आपल्याला जर भेटला तर बरा होईल. भेटला म्हणजे कोणी आणून देणार नाहीये, आपल्यालाच घ्यायचा आहे. पण मी ट्राय करेन कुठला बेस्ट भेटेल किंवा कुठला. माझ्या बघण्यात तर अजूनपर्यंत डीजे आहे. जर का तो घ्यायचा एक काय म्हणतात त्याला, एक चान्स भेटला तर नक्कीच आपण घेऊन टाकू. त्यासाठी पण तुमचा सपोर्ट गरजेचा आहे मित्रांनो. तुम्ही सपोर्ट करा तेव्हा आपलं पुढे चॅनल ग्रो होईल आणि तेव्हा आपल्याला खूप काही सोल्युशन्स भेटेल किंवा आपण खूप काही ऍप्लिकेशन्स नाही म्हणता येणार, पण खूप काही गॅजेट्स आपल्याला अजून गरजेचे आहेत. त्या गॅजेटला मी बाय करू शकेन. आता तरी करतोच आहे जेवढे माझ्याकडून पॉसिबल आहेत. तर मित्रांनो, कसं असतं, एखादा चॅनल सुरू केल्यानंतर त्याला लागणाऱ्या गोष्टी सुद्धा बाय कराव्या लागतात.
आणि जर हायर लेवलचा आपल्याला हायर क्वालिटीचा जर ब्लॉग पाहिजे असेल एखादा, तर त्यासाठी पण हायर क्वालिटीच्या गोष्टीच गरजेच्या असतात, जेणेकरून आपला ब्लॉग सुंदर आणि सुशील ISI मार्कवाला होऊ शकतो. सो त्याच्यामुळे कसं असतं मित्रांनो, खिशातून थोडेसे घालावे लागतात, पण आजकाल प्राइसिंग एवढी जास्त हायर लेवलला आहे की तेवढं पॉसिबल नाही. तर जेवढं आपल्याकडून होत आहे तेवढं आपण करतोच आहे मित्रांनो, नाही असं नाही. पण जर का तुमचा सपोर्ट भेटला तर अजून लवकर तुम्हाला एक क्वालिटी व्हिडिओज, क्वालिटी ऑडिओज, क्वालिटी वाले ISI मार्क वाले ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटतील. सो भावाला सपोर्ट करा, लवकर ग्रो होऊन द्या आणि पटापट सगळं मग पटापट येत जाईल तुमच्याकडे. कधी कधी कसं असतं मित्रांनो, एवढा स्ट्रगल आहे ना ह्या लाईन मध्ये, कारण का कसं असतं आजकाल जे रोस्ट व्हिडिओ बनवतात, कॉमेडी, जे घरात बसून इंडोर जे व्हिडिओ बनवतात त्यांना सपोर्ट खूप म्हणजे हायर लेवलचा भेटतो. पण ज्यांचा ऍक्च्युअल मध्ये स्ट्रगल चालू आहे, जे ऍक्च्युली सगळं मॅनेज करून सगळं करून करताय, त्यांना कमी. कारण का मोठं ब्लॉगिंग मध्ये खूप जण घुसले, त्याच्यामुळे सपोर्ट सुद्धा तेवढा जास्त नाहीये, तेवढाच लेवलचा आहे. कारण का कम्पॅरिझन चालू होतं आणि कम्पॅरिझन मध्ये जे क्वालिटी व्हिडिओ आहेत त्यांना जास्त सपोर्ट भेटतो, पण आपले व्हिडिओ तेवढे क्वालिटी नाही, कारण का आपल्याकडे तेवढे हायर लेवलचे गॅजेट्स नाहीत. त्याच्यामुळे कसं असतं, थोडासा सपोर्ट तुमचा गरजेचा आहे म्हणून. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत बँड्राला आणि डेस्टिनेशन जवळ. तर जे सुद्धा नवीन विजिटर आहेत आपल्या चॅनलवर किंवा न्यूली विजिट करतात जे चॅनलवर व्हिडिओ साठी, त्यांनी प्लीज लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यात काय घडतंय किंवा काय नाही ह्याची माहिती भेटेल आणि आपण नक्की काय काय करतो हे सुद्धा माहित होईल त्यांना. सो मित्रांनो, सपोर्ट ठेवा. सपोर्ट ठेवल्याने तुमचा भाऊ थोडस अपग्रेड करेल स्वतःला चॅनलसाठी. तर अपग्रेड सुद्धा गरजेचं आहे आणि सपोर्ट सुद्धा तेवढाच गरजेचा आहे मित्रांनो. तर सपोर्ट करा तुमच्या भावाला आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवा. कमेंट मध्ये मी उत्तर नक्कीच देईन. तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय आणि अस्सला विस्ता.